शेगावीचे श्री संत गजानन महाराज हे कुठे प्रगटले, त्या मागची स्टोरी काय, आणि ते प्रगटल्यावर पहिल्यांदा कोणाला दिसले, आणि तुम्ही आता समाधी मंदिर बघितलं आणि जिथे प्रगटले ते स्थान तुम्हाला माहित आहे काय, तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतोय. तर आज आलोय आपण शेगावमध्ये आल्या पहिले आपण समाधी मंदिराकडे गेलो. तिथं आपण श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि तिथून निघालो आपण. आणि समाधी मंदिराच्या मागच्या साईडनं आहे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती असलेलं हे प्रगट स्थान आहे. तर हे घटना घडली आहे 23/2/1878 रोजी साधारणतः 12:30च्या समयाला. देवीदास पातुरकर यांच्या घरी मुलाची ऋतुशांती होती. त्या निमित्तानं तिथे जेवणाचा कार्यक्रम सुरू होता आणि बंकटलाल अग्रवाल जी आहेत ते आणि देवीदास पंत जेवायला यायचे राहिले म्हणून देवीदास पातुरकर हे बाहेर उभे राहिले होते त्यांची वाट बघत. आणि त्यांच्या सेवेकऱ्यांना त्यांनी म्हटलं की हे दोघं जण कुठं राहिले, अजून जेवायला आले नाहीत. तर त्यांचा सेवेकरी त्यांना म्हणाला, देवीदास पातुरकरांना, की बंकटलाल जे आहेत सर्व देवांचे दर्शन घेत येतात, तुम्ही जेवण करून घ्या, त्यांना लय टाइम लागते, आल्यावर मग आम्ही जेवण करून घेऊ. तर तेवढ्यातच बंकटलाल अग्रवालजी आणि आपले दामोदर पंत आले आणि तेवढ्यात आले यांच्यासोबत बोलतच होते. तर त्यांना डायरेक्ट आपले गजानन महाराज उष्ट्या पत्रावळीवर जेवण करताना दिसले, ते शीतळ वेचून खात होते. तर तेवढ्यातच बंकटलाल या दोघं तिघांना म्हणाले, कोणीतरी सिद्ध पुरुष असावा, असं बंकटलाल त्या दोघं तिघांना म्हणाले. तर दामोदर पंत त्यांना म्हणतात की हा कोणता सिद्ध पुरुष, असा कोणता सिद्ध पुरुष आहे. तर तेवढ्यातच बंकटलाल यांनी त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना म्हटलं की तुम्ही हे असं कशाला शीतळ वेचून खाता, मी तुम्हाला चांगली पत्रावळी आणून द्यायला लावतो आणि त्याच्यावर जेवण करा. तर गजानन महाराज बंकटलाल यांना म्हणाले की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, हे उष्ट होत नाही, हे खराब होत नाही, हे परब्रह्म आहे अन्न हे. आणि ते मग पातुरकरांच्या इथून एक पत्रावळी आणून दिली. तर त्यांनी अजून तो काला तसाच केला सगळा आणि तिथून उठले आणि दामोदर पंत त्यांच्या मागच गेले आणि ते आपल्या घरासमोर ज्या सांडपाण्याच्या नाल्या वगैरे असतात तिथलं पाणी त्यांनी असंच पाणी उचललं बघा, आंजोळीत घेतलं. आणि दामोदर पंत म्हणाले, अरे रे हे पाणी कशाला घेता, हे तर जनावर सुद्धा पेत नाही आणि हे पाणी तुम्ही प्यायला लागले. तर त्यावर गजानन महाराज दामोदर पंतांना म्हणाले की आपलं मन जर शुद्ध असलं की कोणतंही पाणी गंगाजल आहे, आपल्या मनावर आहे ते, की आपण पवित्र कुठल्याला काय मानतो, असं म्हणून गजानन महाराजांनी जे आंधोळीत पाणी घेतलं होतं हे दामोदर पंतांना पाणी देखील शुद्ध दिसायला लागलं. तिथून आपली श्री गजानन माऊली निघून गेली आणि 2-3 दिवस परत बंकटलाल यांना दिसलीच नाही. आणि 2-3 दिवस बंकटलाल यांची अवस्था अशी झाली, ते तर जेवायला गेले तिथून बाकीचे, पण बंकटलाल न जेवता तिथून शोध घ्यायला लागले. आणि भक्त बंकटलाल यांची अशी अवस्था झाली की गजानन महाराजांना कुठं पाहून कुठं नाही, त्यांच्या एवढी जीवाची घालमेल झाली, त्यांना एवढी तळमळ की आपण कधी त्या सिद्ध पुरुषांना भेटतो कधी नाही, असं त्या बंकटलाल यांना झालं. आणि भक्त बंकटलाल पोहोचले, मग आले पितांबराजवळ आणि त्यांना सांगितलं सर्व घडलेली हकीकत आणि शोध कोणाचा घेताय हेही त्यांना सांगितलं. आणि त्यांना हे पण सांगितलं की भिकारी म्हणावं तर तेज राजा महाराजांचं. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि युट्यूबची लिंक बायोमध्ये दिली आहे, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.